प्रत्येकाच्या जीवनाचं जीवन उद्दिष्ट आहे, प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे बरं का. समाजाला, प्रत्येक मनुष्याला जो जन्म मिळालाय तो व्यर्थ म्हणून मिळाला नाही. मिळालेला जन्म ही संधी आहे आणि संधीचं सोनं करता आलं पाहिजे. वाक्य पुन्हा ऐका. संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते. वाजवण्याची संधी एकदाच, गाण्याची संधी एकदाच, कीर्तन करण्याची संधी चांगल्या स्टेजला एकदाच. पुन्हा ऐका, प्रत्येक क्षेत्रात संधी मिळते. लता मंगेशकरांच्या वाढदिवसाला पत्रकारानं माईक समोर धरून प्रश्न विचारला होता, लता दीदी काय तुमचा आवाज गोड आहे, तुम्ही गान कोकिळा आहात, तुम्ही भारतरत्न आहात, तुमच्या आवाजानं देशाला भुरळ पाडली, जगाला भुरळ पाडली, एवढा तुमचा गोड आवाज कसा आणि तुम्हाला कशानंही मिळालं. तर त्या लता मंगेशकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगतात की पत्रकार साहेब तुमच्या टीव्हीला दाखवा, तुमच्या पेपरला लिहा आणि कळू द्या समाजाला की मला एका चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळाली. मिळालेली संधी मी दवडली नाही, त्या संधीचं मी सोनं केलं बरं का. मिळालेल्या संधीचं सोनं करत जा. प्रत्येकाच्या जीवनात संधी मिळत असते. मनुष्य जीवन ही संधी आहे, ते काय पुन्हा पुन्हा नाही, वारंवार नाही, नित्य नाही. महाराजांची प्रमाण आहेत त्याला. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद या जन्मात आहे, बाकीच्या जन्मात नाही. महाराज तर याच्यापेक्षा पुढे म्हटले, याच जन्मात घडतं, बाकीच्या घडत नाही. आवाज द्या, आवाज रिटर्न मध्ये. याच जन्मात तुम्हाला करता येत असत. तुम्ही प्रश्न मला विचारला पाहिजे, महाराज या जन्मात संधी कुठली आणि काय करायचं? उत्तर सांगतो. मनुष्य जन्म ही संधी आहे आणि या जन्मामध्ये तुम्हाला 4 सत्ता गाजवाव्या लागतात. 1 जग जिंकावं, 2 शरीर जिंकावं, 3 काळ जिंकावा आणि 4 देव जिंकावा. याच्यातली कुठली तरी गाजवलीच पाहिजे. आमदार होणं पुरुषार्थ आहे, खासदार होणं पुरुषार्थ आहे, ग्रामपंचायत सरपंच होणं सुद्धा पुरुषार्थ आहे. सत्ता येते, मिळालेली सत्ता कमवणं सोपं नसतं ते, पण ते कमवता आलं पाहिजे. तुमचा जन्म त्याच्या करता आहे बरं का. धर्म अर्थ काम मोक्षानं शास्त्र सांगतं 4 सत्ता आहेत, त्याच्यातली पहिली जग जिंकणं. जग जिंकणं सोपं नाही महाराज, सोपं नाही. जग जिंकलं की घरात फोटो लागत असतात. तुम्ही एवढे 2000 माणसं, 3000 5000 समाजाच्या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसाला एकत्रित आलाय. तुम्हाला बसलेल्याला प्रत्येकाला एक माझा प्रश्न आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरात, तुम्ही हिंदू आहात म्हणून विचारतो बरं, तुमच्या प्रत्येकाच्या घरात तुमच्या आजोबाचा फोटो आहे? नाही. पंजोबाचा नाही. खापर पंजोबा नाही. ढोपर पंजोबा नाही. निपर पंजोबा तो तुम्हाला माहितीच नाही. बरं, निपर झाला नसता तर अपर नाही, अपर नाही तर खापर नाही, खापर नाही तर ढोपर नाही, ढोपर नाही तर पंजोबा नाही, पंजोबा नाही तर आजोबा नाही, आजोबा नाही तर बाप नाही, बाप नाही तर आजचं कीर्तन नाही. ज्यांच्या रक्तातून आपण आलात त्यांचे फोटो तुमच्या भिंतीवर नाहीयेत, तुम्ही मान्य केलं. महाराष्ट्रात असं हिंदूचं घर दाखवा मला की त्या हिंदूच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही, ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो नाही, तुकाराम महाराजांचा फोटो नाही. असं घरच नाही महाराज. कुठल्या तरी संताचा, कुठल्या तरी शुराचा, कुठल्या तरी वीराचा फोटो आपल्या घरात आपण लावलाय. का? त्यानं जिंकलंय महाराज. फोटो काढा म्हणण्याची गरज नसते, फोटो लोक काढायला रांग लावतात. तुम्ही जिंकलं पाहिजे. वाक्य ध्यानात ठेवा. जिंकलं की समाज तुम्हाला नतमस्तक होत असतो. जिंका. 1 जग. सिकंदर राजाचा इतिहास शिकवला जात होता शाळेमध्ये, अर्ध जग जिंकलं होतं त्यानं. जग जिंकणं सोपं नाही, पण जिंका. जग जिंकणं हा पुरुषार्थ आहे. चला पुढे. 2 नंबर. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनिया मी झालो गोसावी. काम जिंका, क्रोध जिंका, लोभ जिंका. हे पण सोपं नाही महाराज. सगळ्यांना ज्ञात आहे क्रोध जिंकणं सोपं आहे. अहो राग आला तर अनावर होतो माणसाला. सहज एखादी गोष्ट घडली तर राग येतो. राग जिंका, तुम्हाला यश मिळेल. तुम्ही काम जिंका, यश मिळेल. हे जिंकावं लागतं हो. जिंकणं सोपं नसतं. तुम्हाला सांगूच, आमचे साधू संत या सगळ्या गोष्टीला जिंकतात. त्यांनी जग जिंकलंय म्हणूनच 750 वर्ष झाले ज्ञानोबांचा फोटो आपल्या घरात आहे. 450 वर्ष तुकोबारांना होतात तरी त्यांचं नाव अजूनही तेवढंच गाजतंय. का?
का त्यांच्या नावाचा बोलबाला त्यांनी जिंकलंय जग. 2 नंबर शरीर, 2 नंबर काम, 3 नंबर क्रोध. तुकाराम महाराजांच्या संगतीमध्ये ते शोभा महाराज कासार असायचे. आता हे जशी कीर्तनकार येतून कीर्तनकाराला जशी गायला गायक आहे, तर ते कायम तुकाराम महाराजांच्या बरोबर राहायचे, चाली म्हणायला. आणि एखादा महाराज, सर्वसामान्य माणूस एखाद्या महाराजाच्या संगतीत गेला की त्याचं संसाराकडे दुर्लक्ष होतं, संसार भांगला जातो त्याचा, तो घरी लक्ष देत नाही, त्याचं चित्त कीर्तनात जातं, भजनात जातं, तत्वात जातं. असंच घडायला लागलं. तुकाराम महाराजांच्या संगतीत कायम शोभा महाराज, त्यांचं नाव शोभा कासार, पुण्यातल्या लोहगावचे ते राहणारे, अखंड कायम देवात तुकोबरांच्या बरोबर, कायम भजनाला, कायम चाली म्हणायला, कायम कीर्तनाला. घडलं असं, संसाराकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांच्या पत्नीच्या मनात कपट आलं. त्यांच्या पत्नीनं विचार केला, माझा नवरा की काय आता तुकोबा होतो की काय, माझा मालक की काय आता तुकोबरांच्या बरोबर राहून तुकाराम महाराजच होतो की काय, डोंगरावरच जातो की काय, असं त्यांच्या मनात आलं मंगेश महाराज. आणि शोभा महाराज कासारांच्या पत्नीनं कपट केलं, आपल्या पतीला शब्दाच्या जाळ्यात अडकवलं. आणि पतिराजांना, शोभा महाराजांना त्या म्हटलं, काय हो, तुमचं जर एवढं प्रेम आहे तुकाराम महाराजावर, तर एक काम करा की त्या तुकोबरांना आपल्या घरी आणा, आपण त्यांना पंचगव्यानं स्नान घालू, आपण त्यांना पंचपक्वान्नाचं जीवन तयार करू. तुमची श्रद्धा आहे म्हणता, तुमचे गुरुय म्हणतात, आणा की घरी त्यांना. शोभा महाराज कासार नाचायलाच लागले. महाराज इतका आनंद झाला, काय माझ्या पत्नीच्या मनात भाव आला की माझ्या गुरुवर्यांना घरी आणण्याचं. मन निर्मळ होतं, पत्नीनं कपट केलं होतं. इतका आनंद झाला, इतके खुश झाले. नाचत नाचतच तुकोबरांना त्यांनी आमंत्रण दिलं, महाराज आमच्या घरी तुम्ही यायला पाहिजे, आम्ही तुम्हाला पंचगव्यानं स्नान घालू, आम्ही तुम्हाला पंचगव्यानं पंचपक्वान्नाचं जेवण तयार करू. महाराजांनी पण होकार दिला. तारीख ठरली, वार ठरला, कार्तिक महिना होता आणि तुकाराम महाराज कीर्तन करून शोभा महाराज कासारांच्या घरी मुक्कामी थांबले. ऐका ना, पत्नीनं कपट असं केलं, बरोबर 2:30-3 वाजता गरम उकळतं पाणी चुलीवरती तयार केलं. गरम उकळतं पाणी चुलीवरती तयार केलं. माहिती होतं तिला की पहाटे 4 वाजता महाराज उठतात, कार्तिक महिना आहे, त्यांना 4 वाजता स्नान करून काकडा करायचा असतो. आपले पती काय त्यावेळेला उठणार नाही, तोपर्यंत आपण कपट करून घेऊ, यांची खोडच मोडू, असा प्लॅनिंग तिनं केला होता. ऐका रे मायबाप, बरोबर त्या चुलीमध्ये लाकडं घालून 3 वाजता गरम उकळतं पाणी तयार केलं. तुकाराम महाराजांनी आवाज दिला, वहिनी काकड्याची वेळ झाली, वहिनी आणा पाणी, आंघोळ करायची, स्नान करायचं. स्नानगृहामध्ये तुकोबराय बसले. ज्या दगडावर तुकोबराय बसले होते तो दगड अजूनही लोहगावला आहे, त्याचं मंदिरच आहे, त्याला शिळा मंदिर म्हणतात. त्या मंदिरात मी कीर्तन करून आलोय. ज्या दगडावर तुकोबराय बसले होते ते दगडाचं मंदिर आहे. जिथं तुकोबराय बसले होते तो दगड, त्या शिळेवर महाराज स्नाना करता बसले. वहिनीनं पाणी आणलं होतं, त्याच्यात थोडंसंही गार पाणी टाकलेलं नव्हतं. 3 वाजल्यापासून ढना उकळतं ते पाणी, गरम उकळतं पाणी. ऐका ना, जशी बकेट बादली घेऊन आली, तुकोबराय म्हटले, टाका ना वहिनी पाणी. टाकू का महाराज? टाका ना वहिनी. तसंच गरम उकळतं पाणी त्या शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं तुकोबरायांच्या अंगावरती ओतलं. तुकोबरायांच्या अंगाला इतका दाह झाला, पण तुकोबरायांनी क्रोध जिंकलेला होता. माग वळून सुद्धा पाहिलं नाही, हात वर केले. पेटून उठला वनवासारा, तिन्ही जगाला लागली आग. नसे निवारा, नसे आसरा, कुठे मी जाऊ सांग विठ्ठला. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. जळे माझ्या धावरे केशवा
घाबरे केशवा पांडुरंगा घाबरे केशवा पांडुरंगा जळे माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला वा वा वा. आमच्या संप्रदायात वन्स मोर चालत नाही बरं का. माझी एक विनंती पंढरी महाराज, तुम्ही अगोदर जे म्हटले ना ते काय पेटून उठला तेवढे एक सिंगल म्हणा, थोडा आवाज द्या हो. ऐका तुम्ही, ऐका, मला ऐकायचं. पेटून उठला वनवासारा तिन्ही जगाला लागली आग. नसे निवारा नसे आसरा कुठे मी जाऊ सांग विठ्ठला. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. प्रसंग याच्या करता सांगितला की गरम उकळतं पाणी शोभा महाराज कासारांच्या पत्नीनं तुकोबरांच्या अंगावरती टाकलं. महाराजांनी धावा केला, देवाचा केला, पण मागे वळून त्या वहिनीकड रागाने सुद्धा पाहिलं नाही. याला क्रोध जिंकणं म्हणतात बरं. बघा जमलं तर तुम्हाला. कीर्तनकाराची थोडीशी व्यवस्था झाली नाही तर कीर्तनकार नाराज होतो होता. गायकाची व्यवस्था झाली नाही तर गायक नाराज होतो. तुकाराम महाराजांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं तरी सुद्धा महाराजांनी मागे वळून पाहिलं नाही. याला क्रोध जिंकणं म्हणतात. काम जिंका, क्रोध जिंकणा, जग जिंका, नाही जमत काळ जिंका. आणि तुम्हाला याच्यातलं कुठलं जिंकता येत नसेल तर मनुष्य जीवनाची सार्थकता आहे देव जिंकण्यात. देव जिंकला पाहिजे. देव जिंकणं काय असतं? मंदिरात कुठपर्यंत जाता? मंदिरातला देव आपल्या घरी आला. प्रशांत महाराज कुठपर्यंत मंदिरात जायचं नाही त्याची काही सीमा असेल ना. मंदिरात कुठपर्यंत जाता रे माय बाप, एवढा समाज जमला इथं ऐका. कधी कधी मंदिरात जाता जाता मंदिरातला देव घरी आणला पाहिजे. त्या दिवशी तुमचं जीवन सफल होत असतं. तुमच्या जीवनातला तुमचं कर्तव्य पूर्ती सफल होत असते. खरंच सांगतो, शबरी माता कधी अयोध्येला जात नाही. अयोध्येचा राम तिच्या झोपडीवर गेलाय हो. कधी परमार्थ शिकणार तुम्ही? अहो केवट राम प्रभूकडे नाव घेऊन जात नाही, राम प्रभू केवटाला नाव मागायला येतं. कधी शिकणार तुम्ही? पुढचं ऐका ना. कधीच माझे तुकाराम महाराज मंदिरात गेले नाही. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर गेले तर देव भंडाऱ्यावर गेलाय. तुकोबाराय भामचंद्रावर गेले, देव भामचंद्र डोंगरावर गेलाय. तुकोबाराय घोरडेश्वरा डोंगरावर गेले, देव डोंगरावर गेला. जिथं जाल तुम्ही, जिथं साधू आहे तिथं मंदिर आहे. त्याचं कारण आहे साधून कुठं जाण्याचा प्रयत्न केला नाही, देवच घरी आणला. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. मी कशा करता सांगतो तुम्हाला, हे मनुष्य कर्तव्य आहे. त्यानं देव जिंकावा, शरीर जिंकावं, क्रोध जिंकावं, जग जिंकावं, हे तुमचं माझं कर्तव्य आहे. तुम्ही जर हे करत नसाल तर नक्कीच तुमचा जन्म निष्फळ, तस्य जन्म निरर्थकः. शास्त्र सांगतं याच्यातलं काहीतरी करा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्यातली एखादी सत्ता गाजवा. नाही जमत तर तुमचं जीवन फेल जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. कशा करता सांगतो? जन्म सफल करायचा. तुमच्या जीवनपूर्तीचं ते, तुमच्या कर्तव्यपूर्तीचं ते साधन आहे. चला पुढे. माणसाचं कर्तव्य सांगितलं मी तुम्हाला. देवाचं सुद्धा कर्तव्य. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत व धर्म रक्षा वया अवतार घेसी. मला लांबवायचं नाही, मला अभंगाकडे जायचंय. जसं देवाचं कर्तव्य, जसं माणसाचं कर्तव्य, तसं साधूचा सुद्धा कर्तव्य आहे. काय कर्तव्य असतं साधूचं? महाराज त्याचं वर्णन करतात. आपण निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्याच्या उपकारासाठी उपकारासाठी हो उपकारासाठी
उपकाराचा येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी ओले घर जा वैकुंठी ओले घर जा वैकुंठी ओले घर जा वैकुंठी वा 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 ओले घर जा वैकुंठी हो येथे उपकारासाठी येथे उपकाराचा उपकारासाठी या अभंगाला दुसऱ्या दरवाजानं प्रवेश आहे बरं. पूर्वीच्या काळामध्ये वाडे राहायचे, वाडे, आणि वाड्याला एक दरवाजा नसायचा, बंगल्याला एकच राहतो. वाड्याला 4 दरवाजे असायचे, पूर्वेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून 4 दरवाजे. कुठल्याही दरवाजानं तुम्ही घरात जाऊ शकता. तसा हा तुकाराम पाटलाचा वार आहे अभंग म्हणजे. या अभंगाला अभ्यास केला की दरवाजा सापडतो, पण अभ्यास करावा लागतो बरं का. महाराज म्हणायचे, माझे गुरु महाराज, या अभंगाला दुसऱ्या दरवाजानं जाता येतं. जसं मनुष्य जीवन या 4 गोष्टी करताय, जग, शरीर, काळ किंवा देव, तसं साधूचं जीवन आहे. येथे उपकारासाठी आले, फक्त उपकारासाठी येतात. एक गंमत सांगतो, या सृष्टीमध्ये काही गोष्टी उपकारासाठी आल्या. त्याच्यात एक नंबर, परोपकाराय वहंती नद्या. एखादी गंगा वाहते, ती उपकार करते. एखादी गाय दूध देते, ती उपकार करते. हे एवढं मोठं सगळे आपण इथं बसलो भाविक कीर्तन ऐकायला. माझं सगळ्यांनी ऐका, आपण सगळेजण इथं जन्माला आलो, त्याचं एकच कारण आहे, परोपकाराय इदम शरीरम. आपल्या जवळ जे आहे ते देत जा. ज्याला जे जमतं ते दिलं पाहिजे. फार सुंदर गाता येतं पंढरी महाराजांना, त्यांच्याकडे ठेवून उपयोगाचं नाही, ते त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. फार सुंदर वाजवता येतं मंगेश महाराजांना, त्यांच्याकडे ठेवून उपयोग नाही, त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. देतात. कीर्तनकाराला चांगला अभंग सांगता येतो, समाज दृष्टिकोनातून घडवता येतो, त्यांनी ते समाजाला दिलं पाहिजे. भरपूर पैसे आहेत तुमच्याकडे, आम्हाला ते असं नव्हतं म्हणणार आहे. तुम्ही बाळसाळे घाबरले लगेच. तुम्ही एखाद्या गरीब मुलीचं लग्न लावलं पाहिजे, तुम्ही एखादं मंदिर बांधलं पाहिजे, तुम्ही एखादी धर्मशाळा बांधली पाहिजे. तुमच्या जवळ जे आहे ते देत जा. जर दिलं नाही तर विष बनतं बरं, दिलं नाही तर विष बनतं. सगळ्यांना माहिती, आमच्या मंगेश महाराजांना माहिती. पुण्याला आम्ही कार्यक्रमाला जातो, एका व्यक्तीनं आम्हाला 10 रूम भरून पैसे दाखवले होते, साक्षीदार आहे. 10 रूम भरून पैसे दाखवले होते, 10 रूम भरून. म्हटलं आता जास्त दाखवू नको, आम्ही मरायचो. खोटं नाही बरं. म्हटलं काय करायचं एवढ्या पैशाचं? काय नाही म्हटलं, साठवून ठेवायचा पैसा. अहो म्हटलं, हे आळंदीला खर्च करा, एखाद्या कार्यक्रमाला असं खर्च केला पाहिजे, एखादी धर्मशाळा बांधा, एखादी काहीतरी तुमच्या जीवनात त्या पैशाचा विनियोग करा. म्हटलं त्याच्यानंतर फक्त 15 दिवसानं मोदी साहेबांना नोटाबंदी केली. जाळून टाकले महाराज. त्याचा एकच अर्थ एकच घ्या तुम्ही, काय त्याचं विष बनतं. पण ती कुठलीही गोष्ट असू द्या. काही ना कीर्तन रेकॉर्डिंग करून दिले नाहीत महाराज, संपून गेली महाराज ती माणसं. कोणी त्यांच्या मातीला सुद्धा गेलं नाही, पुढे बोलूच. काही ना पकवाज रेकॉर्डिंग करून दिला नाही महाराज. देत जा महाराज, देण्यासाठी महाराज हे दिलं पाहिजे. तुमच्या जवळ जे आहे, मी असं म्हणत नाही तुम्ही सगळंच द्या, तुमच्या जवळ जे आहे ते थोडंसं दिलं पाहिजे. तुम्ही जर दिलं नाही तर तुमचं जीवन निष्फळ होईल महाराज. कारण मनुष्य जन्म त्याच्या करताय. आम्हाला शाळेमध्ये एक कविता होती, फार सुंदर होती. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया. आवाज दे रे आता. कमी करू नका ना, वाढव की आवाज. काय होतं एखादं कुठलं पुढे द्या जाऊन, फोटो द्या, फोटो कमी करू नका ना. आम्ही आमदाराचा कार्यक्रम तुम्हाला डबल देऊ ना. असं चोरून धरू नका, एवढा मोठा कार्यक्रम चोरून धरू नका ना, वाढव घ्या. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान
कहते हैं. कविता होती बरं, असू दे महाराज. महाराज त्यांना तेवढंच जमतं, ते उभे जास्त बोल. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कहते हैं, कहते हैं. कविता होती, यालाच मराठीमध्ये होते आपल्याकडं. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही मग खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम शिकवणाऱ्या कविता होत्या. आपल्या जवळचं काहीतरी द्या शिकवणाऱ्या कविता होत्या. मास्तर फार सुंदर असायचा महाराज जयराम महाराज. पूर्वीच्या काळातला मास्तर काळी टोपी घालायचा, कोट सुद्धा काळा घालायचा आणि वर्गात आला की काळा डग असायचा. आणि काळा डग दिसणारा मास्तर आतून फार गोरा होता. माझा विद्यार्थी घडला पाहिजे, माझा विद्यार्थी फार शिकला पाहिजे, माझा विद्यार्थी नोकरीलाच लागला पाहिजे, हे त्याचं ध्येय असायचं. ऐका ना, वर्गात आला की कविता शिकवायचा. श्रावण बाळ नाव टाकलं की श्रावण शिकवायचा. आई नाव टाकलं की आईची आठवण करून द्यायचा. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार, थोर तुझे उपकार. बाप नाव टाकलं की बाप शिकवायचा, मंदिर नाव टाकलं की मंदिर शिकवायचा, गोदावरी नाव टाकलं की गोदावरी शिकवायचा. जे नाव टाकेल त्याच्यावर कधी पुस्तक घेत नव्हता. शिकवायला लागला की समाजाच्या पाठच करून घ्यायचा, पोरांच्या पाठ करून घ्यायचा. आता असं राहिलं नाही, आता राहिलंच नाही. आता मास्तर का वाणीच येतो, पोरं मास्तराचा शर्ट घालतात, फाडून टाकतात, मास्तर घरी. राहिलं नाही. 6 महिन्यापूर्वी टीव्हीला एक कार्यक्रम झाला. त्या दिवशी योगायोगाने कीर्तन नव्हतं, मी तो कार्यक्रम पाहत होतो. छोटासा विदर्भातला 3रीचा पोरगा खवणी महाराज, त्याला माईक आला आणि दीदी तो पोरगा एक कविता म्हटला. इतकी आवडली ना मला ती कविता, इतकी सुंदर म्हणला. हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मली गाई मध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. आया बाया सांगत होत्या होतो जव्हा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या आटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हामध्ये पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. किती सुंदर शब्द आहेत. काट्यातली आई, दुष्काळातली आई दाखवतात आपली. आता अशा कविता राहिल्या नाही. एक दिवस माझा मुलगा शाळेतून आला, महाराज 3रीला आहे. मी त्याला लाडानं म्हटलं, मंगेश महाराज काय रे वेदांत, मास्तर कविता शिकवतो का म्हटलं. हो. लगेच सुरू केलं मारुती महाराज, लगेच जॉनी जॉनी यश पप्पा इटी शुगर. मला गप गप गप, मराठी नाही येत का मराठी. म्हटलं मराठी तर फार सुंदर येते, फार चांगली म्हण ना. आता ते माझाच पोरगा असल्यामुळे स्वर जरा बरा येतो, आवाज चांगला आहे त्याचा. ते स्वरात म्हणलं ते बरं का. स्वरात त्यानं म्हणायला सुरुवात केली. ऐका ना, पप्पा सांगा कुणाचे, आणि पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. एवढं मांड्यावर मला दम नाही निघाला. 12 गावचा पाणी पिणारा महाराज मी. त्याला खालून कोरस केला. म्हणलं उद्या मास्तरला शाळेत गेल्यावर सांग त्याच्या पुढचं हे जोडा, लेकर कोण्या भूताची. कविता येतो या, हे ऐकूच नका. तुम्हाला ऐकायचं ना, आता हे माईकवाला आहे. पूर्वीच्या काळात काय असायचं माहितीये का दीदी, आता तुमच्या कार्यक्रमाला समाज आला पाहिजे, तुम्हाला चांगले विचार समाजाला द्यायचे, मग माणसं आली पाहिजे. मग पूर्वीच्या काळामध्ये माईकवाले सप्त्याच्या मंडपात गाणे लावायचे. समाजाच्या कानापर्यंत गेले की समाज म्हणायचा आता सुरू झालंय बरं, आता सुरू झालंय बरं, जावं लागेल आपल्याला. लवकर स्वयंपाक करायची बाई लवकर मंडपाकडे यायची. का? माईकचा आवाज तिच्या कानापर्यंत जायचा. फार सुंदर शब्द असायचे त्याचे, तुम्ही ऐका. पूर्वीच्या काळात लागायचं बघा. फिरत्या चाका वरती देसी
घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटांचे. तुम्हाला एक वाक्य सांगू, जळू नका, जळू नका. साखरे महाराज लय फोकसला आला, जळू नका, खरंच जळू नका. का? त्याचं कारण या शब्दात आहे. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. लागत होतं की नाही? सप्त्याच्या मंडपात गाणं लागायचं आणि सप्त्याच्या मंडपात गाणं ऐकण्याकरता आता राहिलं नाही महाराज. फार सुंदर लागायची. ऋतला पायी काटा या आडवाटा नंदाचा काढता होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून तू काटा काढिला. बाई 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 ऋतला पायी काटा ऋतला पायी. म्हणतात म्हणा 5-50 गाणे म्हणायला नाही आलो मी, तर शिकवतोय तुम्हाला. पूर्वीच्या काळात लागत होता, असं राहिलं नाही. फार सुंदरता होती महाराज. कशा करता म्हटलो, एक कविता आहे, किसी के काम जो आये, आपल्या जवळ जे आहे ते देत जा. एक गरीब शेतकरी होता आपल्या शेरू शहरातला. 2 मिनिटं ऐका. खांद्यावरती नांगर घ्यायचा. जून महिना जवळ आलेला असायचा. मे महिन्याचा शेवट असायचा, म्हणजे चटक्याचं ऊन असायचं. ऐका बरं, फार महत्वाचं उदाहरण, तुम्हाला फार शिकायला मिळेल याच्यात. खांद्यावरती नांगर घ्यायचा आणि सकाळी 6 वाजता शेतामध्ये निघायचं. दुपारच्या 12 वाजेपर्यंत 1 एकर 2 एकर 3 एकर 4 एकर क्षेत्र नांगरून घ्यायचं. का माहितीये का? का माहितीये का? कारण 12च्या नंतर जास्त ऊन पडायचं, ते ऊन सहन होत नसायचं, म्हणून 6लाच निघायचं. खांद्यावरती त्यानं नांगर घेतला. त्याची बायको बिचारी प्रसाद महाराज फार पवित्र पतिव्रता असायची. मेघना दिदींच्या कार्यक्रमात कीर्तनाला येणारी, सेलूतल्या प्रत्येक सप्ताहाला कीर्तनाला जाणारी. त्यामुळे ती काय करायची, गरम गरम ज्वारीची भाकरी तयार करायची. त्यानं खांद्यावरती नांगर घेतला की खालच्या फडक्यावर गरम गरम ज्वारीची भाकरी टाकायची. माझ्याकडे बघा बरं, गरम गरम ज्वारीच्या भाकरीला पापुडा आलेला असायचा. आज एकादशी आहे, पण उदाहरण भाकरीचं आहे. ऐका, गरम गरम ज्वारीची भाकरी, तिला पापुडा आलेला असायचा. तर गरम गरम ज्वारीच्या भाकरीवरती एका बाजूला पिठल्याचा गोळा, त्या शेजारी कोरडी बटाट्याची भाजी, त्या शेजारी कोरडी टमाट्याची चटणी, त्या शेजारी कोरडी मेथीची भाजी, त्या शेजारी वांग्याचं भरलेलं भरीत, त्या शेजारी 2 लोणच्याच्या पुडी अशा वरतोंड करून, त्याच्या शेजारी 2 अशा चटका दिलेल्या मिरच्या, त्याच्यामध्ये तेलाची थोडीशी फवारणी केलेली, करून हळद वगैरे मीठ वगैरे. बरं वाटतंय ना? खायला नाही चालले हे, ऐकायला. बरं, 2 मिरच्या मांडायची, त्याच्या शेजारी पुन्हा मटकीच्या डाळीची उसळ. एवढं बसणार नाही, मी आपली येरी सांगायलो. असे बरेच पदार्थ भरवायची. वरून एक छत्रीच्या आकाराची भाकर घ्यायची आणि त्या भाकरी त्या भाजीवरती मांडायची. पकाट फडक्याची गाठ बांधायची आणि आपल्या नवऱ्याला ती नशी दोरी द्यावी. बरं का पंढरी महाराज, त्यानं लगेच ती नांगराला बांधावी. पूर्वीचा काळ आठवा. आणि तो निघायचा नांगर घेऊन, बैल जोडी घेऊन. सर्जा राजा नावाची बैल जोडी. शेतात गेला की आंब्याच्या झाडाला शिदोरी बांधून ठेवायचा. विहिरीवरून गार पाण्याचा माठ भरून आणायचा, सुरक्षित झाकून ठेवायचा. आणि 7 वाजता तो शेतामध्ये पाणी द्यायला लागायचा. 7 ते 12 या 4 तासामध्ये 1 एकर 2 एकर 3 एकर क्षेत्र नांगरून घ्यायचा. आता बायकोनं दिलेली शिदोरी त्याला आठवायची. 6 तासानं त्याच्या पोटात भूक लागायची. बैल जोडी सोडायचा. ओरिजिनल शेतकरी असल्यामुळे अगोदर बैलाला पाणी पाजायचा, वैरण द्यायचा. आणि आता आंब्याच्या झाडाखाली आला की बायकोनं दिलेली शिदोरी सोडायचा. त्याच्यातला कांदा